चला जेवढे काळे असते तेवढे उंदीर खलास. पटापट पटापट. चला. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज इतकं बेकार ऊन पडलेलं होतं ना, म्हणलं आता जावं का नाही का बाजाराला जायच्या अगोदर आपल्याला करायचं होतं कोंबड्यांना चारा पाणी दुपारचं. कारण नाना गेले दिंडीत, त्याच्यामुळं दिवसभराची जबाबदारी आपल्यावर आली आहे. आणि मग तिथं कोंबड्याला चारा पाणी केला. उन्हाचं लईच गरमी, कोंबड्या फुसफुस करीत होत्या. बायकोला घेऊन निघालो बाजारला. आता तुम्ही म्हणता असताना काय दरवेळेस बाजारचाच व्हिडिओ. पण काय होतं मित्रांनो, आज बाजाराचे आपण आज जाणार आहेत. आणि आज सगळी बाजाराची जिथपर्यंत बाजारात काय काय विकलं जातं या सगळ्या गोष्टीचं आपण शूटिंग घेणार आहे. आज बाजारात आज गेलो तो पहिले बटाट्याचा भाव होता किती रुपये किलो होता? 40 रुपये किलो. बटाटे 40 रुपये किलो होतं. आणि आता काय घेतोय आपण, वांगे कसे होते? 15 रुपये पावशेर. वांग्याचा रेट होता 15 रुपये पावशेर. बाबाकडून वांगी घेतली, अगोदर 2 किलो बटाटे घेतले. तर मित्रांनो, आता साधारण एका घराला किती भाजीपाला लागत असेल बरं? आठवड्याला एक 4-5 माणसाचे त्याचं बजेट काढायचं होतं आज मला. वाटाणे आपण किती घेतले? अर्धा किलो घेतले. वाटाणे अर्धा किलो घेतले. एकदम हेरागार वाटाणा होता. आणि भारती त्यांना म्हणली द्या एका पिशीत टाकून. कमून घेतलं पिशीत? मग घरी गेल्यावर किती का निवडावं लागत इथे. हां, म्हणजे पिशव्या बघा आणि बघा नाही सापडत. मग म्हणजे काम वाचवण्यासाठी घेतलं. आणि तेवढ्यात कोण भेटलंय? माझी मैत्रीण सोनाली ताई. हां, ती मिरची घ्यायला आली. ती मग भारतीला लगेच म्हणली द्या मला पण मिरची द्या. मिरची किती घेतली आपण? मिरची पावशेर घेतली. हां, आता किती पैसे चालते? मिरची घेतली होती, दोडके घेतले होते तिथं. आणि अजून वाटाणा अशी 90 रुपये झालते. 90 रुपयाचं चालतं. आणि त्याच्यानंतर घेतली आपण ही भेंडी. भेंडी किती घेतली आपण? पावशेर. मला नाही आवडत, आमच्या घरात कोणाला नाही आवडत, तुम्हाला एकट्यालाच आवडत भेंडी म्हणून भेंडी फक्त मला आवडती, त्याच्यामुळे भेंडी थोडीच घेतली. पावशेरच घेतली. आणि इथं बघा ऐका यांचा आवाज. चला सगळे मरणारे उंदीर. पटापट. चला जेवढे काळे असते तेवढे उंदीर खलास. पटापट. चला उंदीर मारायचं, घुशी मारायचं, झटपट मारायचं. आणि उन्हाळा चालू झाल्यामुळं आता बाजारात टरबूज पण आलंय. आणि टरबूज पण आपल्याला घ्यायचं आहे. लाल टरबूज बघून तोंडाला पाणी सुटलं होतं. आणि इथं सगळे याचे पदार्थ, मोड आलेली मटकी, होलगा विलगट होलतं. तर आपण घेतली किती, 20 रुपयाची मटकी घेतली ना? पावशेर मटकी घेतली. कारण की आपली मंगळवारी किंवा सोमवारी संध्याकाळी मटकीचीच भाजी करतो आपण. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट बरं का, जे असे तराजू काटे आहेत ना, हे शेतकऱ्यांचे. आणि जे दुसरे काटे असतात ना, ते शक्यतो व्यापारी असतात, असा अंदाज आहे बाजाराचा. आणि इकडला जे बाजार आहे ते मेन बाजार म्हणजे बॉम्बलाचा. इकडून काय आपण काही घेतलं नाही, कारण आता उन्हाळा बी चालू आहे. घरी अंडे बिंडे असतात, त्याच्यामुळं काय एवढं घेतलं नाही. इकडं अजून आजीचं बी बाजारात लक्ष्मी घेऊन आली होती. इकडे खराटे वाळकीच्या बाजारात म्हणजे सगळंच भेटतं बरं का, जवळजवळ कपडे बिपडे काय 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 नको, भाजीपाला सगळं. आणि मग सगळ्यात आवडीचा आयटम काय करायचं मॅडम याचं? मिरची भजे करावं लागत आहेत. आणि मिरच्या, हां, मिरच्या तळून 1 नंबर लागत आहेत. आणि इकडं सगळं कपड्याचा बाजार आहे. आणि आता शेवटचा जे बाजार असतो तो असतो भेळीचा. 50ची भेळ घेतली आपण आता. आणि याच्यानंतर घेतले दरांगशे, एकदम गोड. तेव्हा बी म्हणला का आता आहे ना शेवटचा टप्पा आहे भाऊ, आता दरांगशे नाही भेटायची इथून पुढं, त्याच्यामुळे घेऊन जा बिंदास. द्राक्षे माझ्या आवडीचे येतले. हां, दरांगशे लय आवडते. दरांगशे आंबे. सार्थक भेटला. सार्थक म्हणला अरे भाऊ खेळायला जायचं, तेव्हा नको लय ऊन आहे. आणि इथं टरबूज होतं, आपण टरबूज घेतले 70 रुपयाचे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, बाजार संपला होता, निघायचं होतं. आणि आपल्याला बाजाराला साधारण लागले होते 450 रुपये. आणि खायच्या बाजाराला 180 रुपये. आणि भारतीच्या लय टुमटुम लावलं होतं त्यांनी का मला रसच प्यायचा. म्हणून आम्ही थांबलो इथं रस्त्याच्या कडाला. शेतकरी नावाचं दुकान आहे, एकदम लाकडाच्या चरख्यावरला रस घ्यायला.